नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कल्याण ते पुणे म्हणजे जेजुरी, कल्याणपासून तर आपण जेजुरीपर्यंत गेलो होतो ट्रेनचा प्रवास होता, बजेट व्हिडिओ होता, 2 दिवसाची ही ट्रिप होती मित्रांनो। तर मित्रांनो, संपूर्ण जर्नी तुम्ही पाहिली असाल। जो पहिला व्हिडिओ होता आपला तो कल्याण ते पुणे म्हणजे जेजुरी हा ट्रेनचा प्रवास होता। ट्रेनच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे। ट्रेनचा प्रवास कल्याणपासून ते पुणे म्हणजे जेजुरी कसं काय प्रवास केला बजेटमध्ये, त्यानंतर ट्रेनमध्ये आम्ही नाश्ता केला, त्यानंतर दुपारचं जेवण सुद्धा केलं, त्यानंतर ट्रेनमधनं आपण पुढे जेजुरीला उतरून जेजुरीतनं मंदिराकडे गेलो, मंदिरातली ती काय जर्नी दाखवली, त्यानंतर मंदिरातलं देवदर्शन म्हणजे नवीन गडावरचा प्रवास तुम्हाला दाखवलं, देवदर्शन दाखवलं, त्यानंतर नवीन गडावर आपले जेजुरीचे खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत हे सुद्धा म्हटलं जातो, मानलं जातो। खूप सारे असे भाविक भक्त तिथे येतात दर्शनासाठी। आता लग्न सीझन वगैरे चालू झाले, त्यानंतर जागरण गोंधळ करण्यासाठी किंवा देवांची पूजा अभिषेक करण्यासाठी खूप सारी अशी भाविक भक्त मंडळी येतात। तर हे संपूर्ण मी हे दाखवतोय तुम्हाला शेवटच्या परतीच्या प्रवासात। आणि काय खर्च आपला झाला आहे पर पर्सन, आम्ही 6 जण गेलो होतो, 2 दिवसाची ट्रिप। बाय कारनी पण गेलो असतो, पण एक बजेट व्हिडिओ बनवायचा होता, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तुम्ही किंवा तुमची मित्रमंडळी फॅमिली सोबत जर जातायत तर तुम्हाला सुद्धा हा परवडेल प्रवास, ह्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर संपूर्ण व्हिडिओ पहा, कशा प्रकारे काय काय आहे ते छोट्या छोट्या क्लिपमध्ये मी हे सर्व दाखवणार आहे मित्रांनो, तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे। सर्वात अगोदर ट्रेनचा प्रवास जो कल्याण माझ्या घरापासून ते पुणे जेजुरीतला, त्यानंतर नवीन गडावरचं देवदर्शन, त्यानंतर कडेपठार महाराज म्हणजे जुन्या गडावरचं देवदर्शन, त्यानंतर आम्ही सकाळी ब्रेकफास्ट कुठे केला, नाश्ता कशा प्रकारचं काय काय केलं आहे, त्यानंतर मोरगावचे गणपती बाप्पा यांचे सुद्धा आपण दर्शन केले आहेत। आपल्याकडे वेळ होता त्यासाठी हे सुद्धा मी केलं आहे, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे। ऑटो रिक्षा, चाय नाश्ता, रूम, जेवण ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। परतीचा प्रवास या संदर्भातच आहे, पण मित्रांनो परतीचा प्रवास काय मी दाखवला नाही, कारण आपली ट्रेन सेम होती, कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर ते मुंबई अशी ही एक्सप्रेस होती। हेच मित्रांनो तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे, ह्या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामुळे ना परतीचा प्रवास काय आपण याचे व्हिडिओ बनवले नाही, पण हे बजेट व्हिडिओ म्हणून संपूर्ण माहिती छोट्या छोट्या क्लिपमध्ये मी देणार आहे। तर आय होप सो मित्रांनो हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल। तर चला, छोट्या छोट्या क्लिप आहेत, त्या क्लिप तुम्ही पहा कसं काय केलं आणि कशा प्रकारचा हा व्हिडिओ बनला आहे ते। शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे ना खूप आनंदाचा आहे, आनंद क्षणाचा आहे। 2 दिवसाची ट्रिप आहे, जर्नी आहे, प्रवासाचा व्हिडिओ आहे। आज आम्ही जात आहोत कल्याण ते पुणे, कशासाठी चाललो आहे काय आहे ना ही संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला देणार आहे। कोण कोण आहे, काय आहे, ट्रेनचा प्रवास आहे, कल्याणवरनं आमची ट्रेन आहे 9:30ची। तर चला, सर्व उरकलं आहे, पटापट निघूया प्रवासासाठी। आता वाजले आहेत सकाळचे 7:45, 8ला 10 मिनिटं बाकी आहेत निघायचं इथनं कल्याण स्टेशनसाठी। मेट्रोचं काम चालू असल्या कारणाने कल्याण स्टेशनला लवकर पोचायचं आहे। चं अपडेट आहे ना कल्याण स्टेशनवर गेल्यावरच देतो। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो कल्याण स्टेशनला। कल्याण स्टेशनला आलो आहे। 9:35ची आपली ट्रेन आहे, कोयना एक्सप्रेस, अजून काय आली नाही। आली का पुन्हा अपडेट देतो, आणि कोण कोण आहे ना ते तुम्हाला सर्वांना सांगतो। तर इथे महेश आहे, महेश महाजन, दीपक, तुम्हाला तर माहीतच दीपक, इथे दर्शन आहे काकाचा मुलगा, इथे आपला रुपेश भाई आहे, इथे अविनाश आहे। फायनली आपली ट्रेन आली आहे, मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस। पाहू शकता ही ट्रेन आहे ना 7च्या जागेवर ही ट्रेन आहे ना प्लॅटफॉर्म 7च्या जागेवर 4वर आली आहे। गाडी नंबर आहे 11029। तर चला, गाडी तर आली आहे।
जाऊया निघाली आहे कल्याण स्टेशनवर. 9:35ची ट्रेन होती पण ऑलमोस्ट 9:45 वाजता कल्याणवरनं निघाली आहे. पाहूया पुण्याला किती वाजेपर्यंत पोहोचते. त्यानंतर पुढचं अपडेट कसं काय आहे ना ते मी तुम्हाला देतो. आमचे स्लीपर सीट होते पण ते काय कन्फर्म झाले नाही आहे. तर काही हरकत नाही, 4 ते 5 तासाची जर्नी आहे. जर्नी कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, बदलापूर सोडला. गाडीने आता व्यवस्थित असा वेग धरला आहे. स्पीड छान असं स्पीड मेंटेन करते ट्रेन. तर चला पुढचा प्रवास करूया. मला दाखवतो बाहेर. खूप छान असा वेग धरला आहे. तर कधी कुठे पोचतोय ना ही संपूर्ण अपडेट देत राहील. नाश्ता वगैरे करूया. नाश्तासुद्धा आपण पार्सल घेतला आहे. तर एकदा बाहेरचा अपडेट देतो. तर मित्रांनो, फायनली पोचलोय आपण नेरळ स्टेशनवर. तर नेरळ स्टेशन पाहू शकता, खूप स्वच्छ सुंदर आहे. काम चालू आहे रिनोव्हेशनचं. तर गाडी थांबली आपली नेरळ स्टेशनवर. आता बाहेर तर काय मी जात नाही आहे. चला नाश्ता करायला या मित्रांनो. इथे वडापाव घेतला आहे, कांदा भजी आहे, इथे खमण ढोकला आहे, मिक्स घेतला आहे संपूर्ण. ट्रेनमध्ये नाश्ता वगैरे करूया. आता वाजले आहेत 10:30. पाहू शकता तुम्ही ते दर्शन आहे. नाश्ता करतो खमण ढोकला. आणि बाकीची टीम आपली आहे ना ती मागे आहे बाजूलाच. तर चला नाश्ता वगैरे करूया, वडापाव खाऊया. पाहू शकता नाश्ता चालू आहे. कांदा भजी, वडापाव आहे. महेश बाईचा आपल्या उपवास आहे शनिवार. तो काय नाश्ता वगैरे करत नाही. इथे अविनाश आहे. वडापाव मध्ये बिलकुल टेस्ट नाही. बिलकुल नाही ना कल्याणच्या. तुला कसं वाटलं? बकवास आहे. तुम्ही जाऊ नका, पैसे दिले म्हणून. त्यांचं म्हणणं आहे का वडापावला टेस्ट नाही. आता मजाक करतायत का सिरियसली सांगतायत काय माहिती. जेव्हा मी टेस्ट करेन ना तेव्हा तुम्हाला अपडेट देतो. चला यांना नाश्ता करू द्या. तर चला मित्रांनो नाश्ता करूया. वडापाव आहे, तुम्हाला मी मगाशीच दाखवलं. वडापाव खाऊया, भजी खाऊया. इथे ढोकला आहे आणि नंतर पुढचं कसं काय आहे ना ते बघूया. तर चला वडापाव खातो एक बाईट. आता हे तर सांगतात का टेस्ट नाही आहे. महेशचा तर उपवास आहे, पण अविनाश आणि दीपक त्यानंतर रुपेश सांगतो टेस्ट नाही. सिरियसली सांगतात. तर चला टेस्ट करूया. खरोखर टेस्ट नाही आहे बिलकुल. धान्याला आपण नाव ठेवत नाही कारण आपण रेसिपीच्याच व्हिडिओ बनवत असतो. एकदम थंड पण झाले आहेत कारण 9, 9:30च्या लगभग आपण हे वडापाव घेतले होते. आता 10:30 झाले आहेत. तर चला घेतलं अन्न वेस्ट पण करू शकत नाही, भेटू शकत नाही. जे आहे ते करूया आणि पुढचं काय अपडेट प्रवास करूया. खंडाला स्टेशन मागे गेला आहे. आता पुढे लोणावळा स्टेशन येणार आहे. फारशी पब्लिक हे ना उतरणारी पुढे गेली आहे ट्रेनच्या पुढे दरवाजांवर. तर चला पुढे काय आहे ना लोणावळ्याचा अपडेट देतो तुम्हाला. लोणावळ्याला ही ट्रेन कशी काय खाली होते. ऑलमोस्ट गर्दी नाही आहेत. ज्याची ज्याची सीट आहेत सेपरेटली बसले आहेत. आम्हीसुद्धा आरामात आहोत. तर चला लोणावळ्याला पोचलो की पुन्हा अपडेट देतो. चला जेवणाचा टाईम झाला आहे. जेवण करूया. ऑलमोस्ट 1:15 झाला आहे. तर घरगुती जेवण आहे आणि ते सुद्धा ट्रेनच्या प्रवासात. तर काय काय कसं आहे ना ते संपूर्ण तुम्हाला दाखवतो. आणि घरचं जेवण आपण एन्जॉय करतो आहे कारण मी पुन्हा सांगतो बजेट व्हिडिओ आपण बनवत आहे. त्यामुळे सर्व जे काय आपण फिरणार आहोत करणार आहोत हे संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. जस्ट पुणा क्रॉस केला आहे. 15 ते 20 मिनटं पुण्यात ट्रेन थांबली होती. तर चला जेवण करून घेऊया आणि पुढचा प्रवास करूया. पाहू शकता मेथीचे परोठे आहेत, चपात्या परोठे. इथे चपात्या आहेत. इथे एकदम गावरान पद्धतीतल्या चपात्या, डाळ आणि भाजी वगैरे आहेत. इथे कारेले आहेत भरलेले.
इथे भेंड्याची भाजी आहे आणि संपूर्ण टीम दीपक वगैरे, दर्शन आहे, अविनाश, रुपेश, मी, महेशचा उपवास आहे आणि ऑलमोस्ट सर्व जेवत आहेत. जेवणाचा टाईम झाला आहे. वर खाली संपूर्ण जेवण करतायत. तर चला आपण सुद्धा जेवण करूया. हे ठेपले आहेत मेथीचे, मेथी कोथिंबीर वगैरे संपूर्ण मिक्स आहे. तर चला जेवण वगैरे करून घेतो. मित्रांनो, या जेवायला इथे चपाती, परोठे वगैरे संपूर्ण दाखवलं. तर आपण ठेपले घेतल्यात, त्यानंतर भेंड्याची भाजी सुद्धा घेतली आहे. तर चला ट्राय करूया, खाऊया. तर चला मित्रांनो, घरगुती जेवणाची टेस्टच चवच वेगळी आहे. तर चला जेवण वगैरे करतो आणि जेवण झाल्यानंतर पुढचं अपडेट काय आहे ना ते तुमच्यापर्यंत शेअर. आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशन्सवर. जिथे आपल्याला यायचं होतं तिथे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं का कल्याण ते पुणे. तर ॲक्च्युली पुण्यात नाही हो मित्रांनो, पुण्यापासून आम्ही पुढे आहोत. कुठे आलो आहे, काय आलो आहे ना ते सस्पेन्स आता मी काढून टाकतो आहे, तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत जेजुरीला. जेजुरीचे आपले जे कुलदैवत आहेत मल्हारी मार्तंड खंडोबा प्रसन्न यांच्या दर्शनासाठी आपले जे कुलदैवत आहेत, तुम्हाला तर माहिती आहे, याच्या अगोदर भरपूर सारे असे व्हिडिओ बनवले आहेत. तर जेजुरीत उतरलो आहोत. इथे पाहू शकता ट्रेन थांबली आहे. आता जेजुरीत हा सस्पेन्स मी काढून टाकला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ना, हा बजेट व्हिडिओ आहे. कमी खर्चात तुम्हीसुद्धा प्लॅन करू शकता 2 दिवसाचा, शनिवार, रविवार किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला जसं ॲवेलेबल होईल त्या हिसाबात. तर बजेट व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती मी याच्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण कल्याणपासून ते जेजुरीचा ट्रेनचा प्रवास, याचा काय खर्च झाला, आता याच्यानंतर आहे ना ऑटो रिक्षा किंवा शेअरिंग रिक्षा, बस वगैरे काय असेल ते करूया आणि जाऊया जेजुरी मंदिराच्या परिसरात, रूम वगैरे घेऊया, तिथे फ्रेश होऊया. आणि याच्या पुढचा ब्लॉग काय आहे ना हे संपूर्ण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो. तर आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जो बजेट व्हिडिओ आपण बनवत आहोत तो कल्याण ते जेजुरीचा जो ट्रेनचा प्रवास, त्याच्यानंतर ट्रेनमध्ये जेवण वगैरे केलं, नाश्ता केला, ही संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचा जो पार्ट आहे जो दर्शनाचा, तो आपण करणार आहोत. आता रिक्षा, ऑटोची वगैरे जर्नी मी दाखवणार नाही आहोत. डायरेक्ट रूमवर जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि तिथून जो पुढचा ब्लॉग आहे, आपला व्हिडिओ आहे जो मंदिरात दर्शनाचा, तो तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. तर चला, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ट्रेनचा प्रवास तर तुम्ही पाहिला असेल, कशा प्रकारे कल्याणमधनं आम्ही जेजुरीत आलो. त्यानंतर नाश्ता वगैरे, संपूर्ण जेवण वगैरे तुम्ही बघितलं असेल. ट्रेनमधली काय मजा मस्ती बघितली असेल. जे दीपक, रुपेश, अविनाश, महेश, दर्शन आणि मी आमच्यासोबत. याच्या पुढच्या ज्या क्लिप आहेत ना त्या आहेत जेजुरीतला परिसर आणि मंदिरातले काय देवदर्शन ह्याच्या संदर्भात आहे. तर त्यासुद्धा क्लिप तुम्ही पहा. ते झाल्यानंतर पुढचा काय अपडेट आहे ना ते पुढे मी देतो. तर त्या अगोदर या छोट्या छोट्या काय क्लिप असतील ना त्या पाहून घ्या. तुम्हाला आहे ना थोडाफार अनुभव शिकण्यासारखं काय भेटेल, आवडेल, तर मलासुद्धा खूप आनंद होईल. तर ह्या संपूर्ण क्लिप पाहून घ्या. ह्या क्लिप पाहिल्यानंतर पुढचा अपडेट कसं काय आहे ना ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आपण आहे ना नवीन गडावर देवदर्शन केलं आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मार्तंड भैरवनाथ खंडोबा जुन्या गडावर म्हणजे कढे पठार महाराज यांच्या देवदर्शनासाठी निघालो आहे. हे सुद्धा. नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहिला असेल सकाळचा ब्लॉग जो कल्याण ते जेजुरी असा हा प्रवासाचा ब्लॉग होता, ट्रेन प्रवास. तर मित्रांनो, आपण जेजुरीत आलो आहोत. तर पोचलो आहे जेजुरीत, रूम वगैरे घेतली आहे. रूम टूर तुम्हाला उद्या सकाळी देईन. तर आता याच्या पुढचा जो प्रवास आहे, जो व्लॉग आहे ना तो आहे दर्शनाचा. आम्ही आता चाललो आहे दर्शनासाठी. तर चला दर्शन वगैरे करूया आणि पुढे कसं काय ते अपडेट देतो, कसं काय, किती उशीर लागतो आहे, काय होतो आहे ते
तर एकदा तुम्हाला आहे ना रूमपासून मंदिराचा व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, जेथे आपण रूम घेतला आहे ना तिथून मंदिराचा व्ह्यू पहा एकदा. समोर पाहू शकता, समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या जस्ट समोरच रूम घेतली आहे आपण. तर आता चला दर्शन वगैरे घेऊया. आता ऑलमोस्ट वाजले आहेत 3:45. तर निघतो आहे मी दर्शनासाठी. दर्शन वगैरे करूया आणि सकाळी तुम्हाला रूमचा अपडेट देतो आणि काय भाडं आहे रूमचं ते संपूर्ण शेअर करतो. तर चला निघूया, पटापट दर्शन वगैरे करूया. तर पाहू शकता मित्रांनो, हे आहे गणेश मंदिर. जर तुम्ही जेजुरीत येत आहे ना तर मुख्य प्रवेशद्वाराला एंट्री करण्या अगोदर इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे या, इथे दर्शन करा आणि इथून येणार पुढचा प्रवास करा. तर आम्ही सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. मित्रांनो, गणपती बाप्पांचे दर्शन झाल्यानंतर इथे समोरच पाहू शकता इथे महानंदी आहेत, यांचं सुद्धा दर्शन घ्या. इथे या तुम्ही आणि महानंदींचं दर्शन करा. दर्शन केल्यानंतर इथे समोरच जेजुरी मुख्य प्रवेशद्वार आहे, इथनं पुढे चाला. मित्रांनो, यांच्याकडे आहे ना जागरण, गोंधळ, अभिषेक वगैरे केला जातो. तर गडावर चढते वेळीच आहे. जर इच्छा असेल ना तर नक्की करा. मगाशी आपण खाली होतो ना, श्री मार्कंडेय देवस्थान जेजुरीचा मुख्य प्रवेशवर होता. आता आपण पोचलो मुख्य महाद्वाराकडे. इथून आता मंदिर जवळच आहे. तर चला झटपट जाऊया आत, एंट्री करूया. कसं काय ना तुमच्यापर्यंत शेअर करतो, देवाचे दर्शन वगैरे करून घेऊया. पोचलो आपण जेजूरगडात परिसरात मंदिराजवळ. तर पाहू शकता खूप अशी गर्दी आहे. दाखवतो तुम्हाला एकदा संपूर्ण व्ह्यू. भरपूर अशी गर्दी आहे आणि समोरच आपल्या कुलदैवतांचे मंदिर आहेत. हे आहे आपल्या कुलदैवतांचे मंदिर, प्रवेशद्वार, एंट्री. आता आपण जाणार आहोत दर्शन करण्यासाठी. खूप गर्दी आहे आज, पाहू शकता. एकदा गर्दी दाखवतो तुम्हाला. तर मंदिराच्या परिसरात आहे ना एक दीपमाळ आहे. तिथे आहे ना तेल वाहला जातो. 10 रुपये चार्जेस आहेत. 10 रुपये द्या आणि इथे समोर पाहू शकता तुम्ही दीपमाळ आहे, त्याच्यावर तेल वाहायचं आहे. तर हे दादा दिसतील, कोणी असतो इथे. तर इथं तेल घ्यायचं आहे. मोठी एक वाटी आणि इथे समोर आहे ना ह्या प्रकारे असं तेल वाहायचं आहे. जी काही आपली विडापिडा असेल ती निघून जाते. दर्शन घ्या, खूप छान आहे. आपल्या नावाने दिवाला आहे, देवाला तेल अर्पण करा. खूप सारी अशी गर्दी आहे आज दर्शनासाठी सुद्धा. तर किती वेळ लागेल, किती उशीर लागेल काय सांगू शकत नाही आहे. लाईनीत तर लागलो आहे आपण. मला टाईमसुद्धा दाखवला, 4:20 झाली आहेत. आता जो पण काय उशीर होईल दर्शन वगैरे घेऊया आणि दर्शन झाल्यानंतर पुढचा काय अपडेट आहे तो तुमच्यापर्यंत मी शेअर करतो. व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो, आता आपण एक घोषणा देऊया आपल्या मल्हारी मार्कंडेय देवस्थानाची. तर दीपककडे दिलाय माईक. तर चला सर्व एकत्र बोलूया. जेजुरी गडावर आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे. तुम्हाला सांगितलं, संपूर्ण माहिती दिली आहे. बाहेर आलो आहे दर्शन घेऊन. एक जास्तीत जास्त अर्धा तास आम्हाला गेला आहे दर्शनासाठी. आता दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आहे. इथे दर्शन आहे, महेश आहे, इथे रुपेश आहे. तर त्यांना सुद्धा कसं काय झालं दर्शन? मस्त दर्शन झालं. गर्दी होती पण दर्शन व्यवस्थित झालं आहे. महेश पहिल्यांदा आला आहे. महेशला सुद्धा विचारू. महेश, दर्शन झालं आहे, गर्दी भरपूर आहे पण दर्शन ठीक एकदम व्यवस्थित झालं दर्शन झालेलं आहे. पण तुला कसं वाटलं? एकदम छान वाटलं ना. आता दीपकला सुद्धा विचारू आपण. तुला कसं वाटलं येऊन? खूप छान झाला दर्शन आमचा. मला पाहिजे तसं दर्शन झालं इथे. मग? गर्दी आहे, थोडीफार आहे, जास्त पण नाही आहे. तरी आम्ही अर्ध्या तासात आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. आता जस्ट आम्ही चाललो, आता जुन्या गडावर जायचं आहे आम्हाला. आम्ही आता इकडून जुन्या गडावर जात आहे. गर्दीचं बोलायचं झालं तर गर्दी तुम्ही पाहू शकता. रनिंगमध्येच आहे सध्या गर्दी, का असं थांबून नाही आहे गर्दी जास्त. तर या सर्व दर्शनाला येऊ शकता तुम्ही, असं काही नाही, जास्त गर्दी तर नाही आहे. मित्रांनो, नवीन गडावर देवदर्शन केल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट एक 4:30-5च्या दरम्यान जुन्या गडावर म्हणजे कडेपठार महाराज डोंगरातनं त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. हे सुद्धा आहे ना या क्लिपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. संध्याकाळचं वातावरण होते, गुलाबी अशी थंडी हवा होती,
छान असं वातावरण होतं, त्यामुळे थकवा वगैरे काय जाणवला नाही. थोडाफार थकवा तर आला, कारण असे डोंगर वगैरे आपण कधी चढलो नव्हतो. त्यामुळे ना हे सुद्धा क्लिप पहा, कशा प्रकारे आम्ही नवीन गडावरून ते जुन्या गडापर्यंतचा हा प्रवास केला आहे. आणि तिथले सुंदर सुंदर असे व्ह्यूज आणि काय जे नजारे होते ते तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे, सादर करणार आहे. खूप छान सुंदर असं वातावरण होतंय. त्यानंतर आधीमध्ये जाते वेळेला आम्ही काय थोडाफार हलका फुलका नाश्ता वगैरे केला आहे. या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती मी देणार आहे या क्लिपच्या माध्यमातून. तिथे आम्ही एक मामा होते, त्यांच्याकडे थोडीफार शॉपिंग केली. त्यांचा सुद्धा उद्योगधंदा जो काय कामधंदा आहे त्याला थोडाफार हातभार लावला आहे. तर हे संपूर्ण आहे ना या क्लिपमध्ये पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवले आहे, पण त्याच क्लिप छोट्या छोट्या करून आहे ना एक संपूर्ण बजेट व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या. तर कढे-पठार महाराजांचे जे दर्शन आहे ते सुद्धा आपण रात्रीच्या वेळी केलं आहे. तिथून जो परतीचा प्रवास आहे ते काय शूट वगैरे केलं नव्हतं, कारण हे काय जमलं नाही, त्यासाठी मी शूट वगैरे केलं नाही आहे. तर त्यानंतर सकाळचा काय अपडेट आहे ना हे तुम्ही पाहून घ्या आणि सकाळी तुम्हाला मी पुन्हा भेटतो, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि पुढचं अपडेट कसं काय आम्ही दुसऱ्या दिवशी कशी काय अरेंजमेंट केली हे तुमच्यापर्यंत शेअर करतो. आपला नवीन गडावरचा प्रवास तर झाला आहे. आता तुम्हाला याच व्हिडिओमध्ये ना आपण जुन्या गडावर जाणार आहोत. जुन्या गडावर सहसा कोणी जात नाही, पण आम्ही जुन्या गडावर सुद्धा चाललो. आता तिथला काय अपडेट आहे ना तो तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे मित्रांनो. तर हा दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता जाऊया आपण जुन्या गडाकडे, जुन्या गडावर जाऊया, तिथे सुद्धा दर्शन वगैरे करूया. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 5:10 झाली आहेत. तर चला जाऊया जुन्या गडावर. तर इथून असं काय रस्ता आहे, इथे आपण दर्शन घेतलं होतं. खूप छान असा स्ट्रक्चर केला आहे, बांधकाम केलं आहे. हा नवीन गड आहे. आता जुन्या गडावर जाऊया आणि तिथलं दर्शन वगैरे. तर हा आहे प्रवेशद्वार जुन्या गडावर जाण्यासाठी. आता आपण इथनंच एंट्री करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा आले ना का इथनं एंट्री करा. खूप छान आहे, खूप आता व्यवस्थित बनवलं आहे. थकवा वगैरे काय जाणवणार नाही. संध्याकाळचा टाईम आहे, तुम्हाला मी दाखवले 5:15 वाजले आहेत. तर खूप छान असा प्रवेशद्वार आहे. तर आज आपण आहे ना डोंगरामधनं जाणार आहोत. डोंगर दरीतनं तुम्हाला दाखवत मी नेणार आहोत आणि उतरणार आहोत ते शिड्यांमधनं. तर चला एंट्री करूया. एंट्री करताच पाहू शकता खूप सुंदर असा देखावा आहे, छान असं बनवलं आहे. तर चला निघूया, दर्शन वगैरे घेऊया जुन्या गडावरचं. काय असेल ते अपडेट देतो. तर चला आता चाललो आपण जुन्या गडाकडे दर्शनासाठी. तुम्हाला संपूर्ण अपडेट देत राहीन. माझ्या दोन्ही साईडला छान असं हिरवंगार आहे. बसण्या उठण्याची खूप छान अशी सुविधा केली आहे. खूप सुंदर वाटतोय. आम्ही संध्याकाळचा टाईम यासाठी निवडला आहे की शांत वातावरण आहे, थंड वातावरण आहे. थंडीचे दिवस आहेत, प्रवासात काय थकवा वगैरे जाणवत नाही आहे. तर नक्की मित्रांनो या. बरोबर ना दर्शन? इथे दर्शन आहे. दर्शनसुद्धा पहिल्यांदाच चाललं आहे जुन्या गडावर खूप वर्षानंतर. तर कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय, थंडी असणं थकवा जाणवत नाहीये. हां, आणि ग्रीनरी पण खूप छान आहे, वातावरण थंड आहे आणि चालण्यात वगैरे काय त्रास होत नाही, म्हणून आम्ही हा संध्याकाळचा टाईम निवडला. बरोबर ना? बरोबर. तर चला मित्रांनो जाऊया पटापट. काय जे महत्त्वाचे सीन शॉट असतील ना ते तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि अंधार होण्याच्या अगोदर पोचूया मंदिरात. एकदा व्ह्यू बघा, खूप छान आहे, खूप छान असा दिसतोय. समोर पाहू शकता डोंगर, खूप सुंदर अशी डोंगर दिसत आहेत. आणि आपल्याला समोर तिकडे जायचं आहे, त्या डोंगरावर ज्या जुन्या गडावर आपले मल्हारी मार्तंड खंडोबांचं मेन मंदिर आहे, तिथे समोर आपले सूर्यदेव खूप सुंदर दिसत आहेत. तर हा व्ह्यू दाखवायचा होता तुम्हाला. खूप सुंदर असा व्ह्यू आहे, नजारा आहे. तर एकदा नक्की जुन्या गडावर या, व्हिजिट करा मित्रांनो. कडे पठाराकडे जेव्हा निघाल ना जुन्या गडावर दर्शन घेण्यासाठी नवीन गडावरून, तर आधीमध्ये आहेत ना असे शॉप आहेत. हे मामा आहेत, काकडी वगैरे विकत आहेत. तर यांच्याकडे नक्की घ्या, 2 पैसे त्यांचाही जरा धंदा करा. त्यांचा उदरनिर्वाह याच्यावरच आहे. आपण एवढा खर्च करून येतो, तर या मामांकडे काकडी घ्या, चॉकलेट आहेत, भरपूर सारे अशा व्हरायटी आहेत इथे. तर नक्की यांच्याकडे घ्या, थोडा यांचा धंदा करा. तर आम्ही सुद्धा ते काकड्या घेतो खाण्यासाठी. तर काकडी वगैरे खाऊया आणि पुढचा प्रवास करूया. मामा नाव काय तुमचं? श्रीकांत गायकवाड. श्रीकांत गायकवाड हे मामा आहेत, तुम्हाला भेटतीलच.
जेव्हा आपण नवीन गडावरनं जुन्या गडावर येतो त्यावेळेस तर काकडी वगैरे घ्या, पहा कट करतायत आणि थोडा आपला आत्मा थंड करा आणि त्यांनासुद्धा थोडीफार मदत होईल. मित्रांनो, काकड्या घेतल्यात खाण्यासाठी. खूप छान आहेत काकड्या, फ्रेश आहेत. तर हे मसाला खूप सुंदर लागते, थकवायची आणि कमी होईल. तर चला खाऊया काकडी आणि जाऊया प्रवासाकडे. दीपक, महेश, दर्शन, रुपेश आणि ही सर्व चालले आहेत. तर तो पहिला प्रवेशद्वार आहे. तर असे 2 का 3 प्रवेशद्वार आहेत, मलासुद्धा माहिती नाही आहे. तर चला पटकन येत नाही प्रवेशद्वार क्रॉस करूया आणि जाऊया दर्शनासाठी. पाहू शकता वर दीपक आहे, महेश आहे, दर्शन आहे, त्यानंतर रुपेश आहे आणि आपला देवगुंडे आहे. तर चला ती सुद्धा दमले आहेत. मला पण खूप त्रास होतोय, दमतोय मी पण. तर हळूहळू पण क्रॉस करणार आहेत, जाणार आहोत. तर कसं आहे ना मित्रांनो, डोंगर भाग असल्यामुळे ना अशा सीड्या वगैरे नाहीत, रस्ता नाही आहेत, अशी दगडं आहेत. या दगडांमधनं क्रॉस करून चालायचं आहे. त्यासाठी दमसुद्धा भरतोय खूप. तर तुम्हाला जर जमत असेल तर या. तर मला सुद्धा खूप दम लागतोय. तुम्हाला मी मगाशी सांगितलं, आपल्याला अशी डोंगरात वगैरे चालण्याची सवय नाही आहे. जे रेग्युलरी चालतात त्यांना काहीच वाटत नाही आहे, पण हिम्मत केली आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. एकदा व्ह्यू पहा, खूप छान असा व्ह्यू दिसतोय आणि इथे आपली टीम बसली आहे. तर चला अंतर क्रॉस करूया. खूप दम भरला आहे. अशा प्रकारे आपण आलो आहोत देवस्थान कडेपठार, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे. जुन्या गडावर पोचलो आहे. आपले सहर्ष स्वागत करत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हीसुद्धा जुन्या गडाचं दर्शन घ्या. तर चला जाऊया आत, झटपट दर्शन घेऊया. मित्रांनो, इथे आहे वीरभद्र मंदिर. जर तुम्ही कडेपठावर येतात ना तर इथे सुद्धा दर्शन घ्या. इथे दर्शन घेऊन पुढे चला, पुढचा प्रवास करा. पुढे सुद्धा दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. तर चला, वीरभद्र महाराजांचं मंदिर आहे, पाहून घ्या पुन्हा एकदा. इथे सुद्धा दर्शन वगैरे घेऊया आणि जाऊया पुढे. जसं आपण नवीन गडावर नंदी महादेवाचं दर्शन घेतलं, तसं जुन्या गडावर सुद्धा नंदी महादेव आहेत. तर येत आहेत ना, तर यांचं सुद्धा दर्शन घ्या. आता आपण पोचलो आहे मंदिराकडे. मंदिरात तर व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे. जर झालीच अवेलेबल विचारून तर तुम्हाला मंदिराच्या आतला परिसर दाखवेन. जसं नवीन गडावर आहे तसंच सेम आहे ते. जेजूरगड, पर्वत, शिवलिंगार, नृत्यलोकी, दुसरे कैलास शिखर. तर चला जाऊया आत, दर्शन वगैरे करूया. जर परमिशन भेटली तर आतला दर्शन तुम्हाला दाखवेन. अशा प्रकारे आपला नवीन गडावरून ते जुन्या गडावरचा जो प्रवास होता, जो दर्शनाचा व्लॉग होता, तो व्यवस्थितरित्या आम्ही पार केला आहे. दर्शन वगैरे खूप छान झाले आहेत मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर जुन्या गडावरचं दर्शनसुद्धा आमचा खूप छान मस्त झाला आहे. खरंच तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, मनात जर इच्छा असेल ना मित्रांनो तर आपले दर्शन वगैरे खूप छान होतात. देवानी त्याचरित्या आम्हाला दर्शन दिलं आहे. सर्वांचे मन प्रसन्न झाले आहे, कारण नवीन गडावर तर अशा प्रकारचं दर्शन होत नाही. गाभाऱ्यात खूप छान असं दर्शन झालं आहे. आणि त्यानंतर पंचलिंग मंदिरात सुद्धा आम्ही गेलो होतो, तिथे सुद्धा दर्शन छान असा झाला आहे. तर आय होप सो मित्रांनो, हा जो प्रवास होता, ही जी जर्नी होती नवीन गडावरून ते जुन्या गडावरपर्यंतची, ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. मित्रांनो, संपूर्ण क्लिप तुम्ही पाहिल्या असतील आतापर्यंत. सुरुवातीपासून ते कडेपठार महाराज, म्हणजे आपली कल्याणची ट्रेन जर्नी ते कडेपठार महाराज यांचं देवदर्शन आपण केलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे वेळ भरपूर होता, त्यासाठी आम्ही एक प्लॅन केला का आता आलोयच आहे आपण. 2:30 वाजताची आपली ट्रेन होती परतीच्या प्रवासासाठी. तर म्हटलं सकाळपासून 2:30 वाजेपर्यंत करणार काय. तर त्यासाठी मित्रांनो, आपण अष्टविनायकमधील मयुरेश्वर म्हणजे मोरगावचे गणपती बाप्पा यांचे सुद्धा देवदर्शन केले आहे. त्या अगोदर आम्ही नाश्ता वगैरे केला आहे, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट केला होता, हे सुद्धा पाहून घ्या. आणि ते झाल्यानंतर, नाश्ता वगैरे केल्यानंतर
आम्ही आहे ना मोरगावच्या गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जेजुरीवरून निघालो होतो. एक 18 ते 20 किलोमीटरचा हा प्रवास होता. त्यासाठी आम्ही मारुती इको किंवा तुम्ही महामंडळाच्या ST बसेस किंवा ऑटो रिक्षा हे सुद्धा शेअर करू शकतात. त्यासाठी आहे ना मारुती इकोमध्ये आम्हाला 30 रुपये पर पर्सन सीट असा पडला आहे जाण्यासाठी, आणि येण्यासाठी सुद्धा सेम होतं रेट. जर तुम्ही 6 जणात 5 जणात जातात तर त्यांच्या हिसाबात 200-250 रुपये काय घेतात, आणि पर सीट जर जात असाल तर 30 रुपये घेतात. तर हे सुद्धा पाहून घ्या नाश्ता कशा प्रकारे काय काय केलं आहे ते. आणि मोरगावचे गणपती बाप्पा म्हणजे मयुरेश्वर, तिथलं देवदर्शन सुद्धा क्लिपच्या माध्यमातून पहा. ऑलरेडी तर मी पुन्हा सांगतोय व्हिडिओ संपूर्ण बनवले होते, पण एक संपूर्ण माहिती तुम्हाला अपडेट देत आहे मित्रांनो या छोट्या छोट्या क्लिपमधनं. हे पहा आणि आनंद घ्या मित्रांनो. मोरगावचे जे मयुरेश्वर आहेत गणपती बाप्पा यांचं सुद्धा खूप छान असं दर्शन केलं आहे. तिथला परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर अवश्य ह्या क्लिपच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या मित्रांनो. तर चला पाहून घ्या तुम्ही. हे पाहून झाल्यानंतर पुढे आपण जेवलोय कुठे काय हे सुद्धा शेअर करणार आहे. सकाळ, सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो प्रवास चालू आहे. तुम्ही याच्या मागचे जे ब्लॉग पाहिले असतील, कल्याण ते पुणे म्हणजे जो जेजुरी ट्रेनचा प्रवास दाखवला होता. त्यानंतर जो सेकंड ब्लॉग होता आपला त्याच्यात नवीन गडापासून ते जुन्या गडावरचा संपूर्ण देवदर्शन तुम्हाला दाखवलं होतं. तर मित्रांनो आज आपण आहे ना आपल्याकडे वेळ खूप आहे. आपला जो प्लॅन होता ना त्याच्यात थोडा चेंज झाला आहे. आपली जी रिटर्न जर्नी आहे ना, आपली जी ट्रेन आहे ना ती दुपारी 2:30 वाजता आहे. तर 2:30 वाजता आहे, तर आता 7 वाजल्यापासून सकाळपासून तर 2:30 वाजेपर्यंत काय करणार. तर तुम्हाला आहे ना मित्रांनो अजून एक देवदर्शन मी दाखवणार आहे. ते सुद्धा अष्टविनायकमधील मोरगावचे गणपती बाप्पा यांचे दर्शन आपण करणार आहोत. मोरगावला जाणार आहोत दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना तुम्हाला मोरगावचे गणपती बाप्पा यांचे सुद्धा आपण दर्शन करणार आहोत. तुम्ही सुद्धा असा बजेट प्लॅन करून येत आहेत तर अवश्य या सर्व गोष्टींचा लाभ घ्या. तर चला आता वाजले आहेत सकाळचे 7:15 आणि इथे पाहू शकता मंदिराचं दृश्य खूप छान असं दृश्य आहे. झूम करून दाखवतोय. हा आहे मंदिराचा परिसर. गुलाबी अशी थंडी आहे, थंड असं वातावरण झालं आहे, खूप छान आहे. तर चला गुड मॉर्निंग. जय श्रीराम. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय मल्हार. मित्रांनो पूर्ण आवरलं आहे. आता आम्ही निघतोय त्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तुम्हाला मी मागच्या क्लिपमध्येच सांगितलं आहे. तर कसं काय वाटलं जेजुरीत येऊन? एकदम छान, मस्त. आणि मस्त. सकाळचा व्ह्यू एवढा छान आहे, एकदम थंड वातावरण झाला इथे. आणि तुम्ही मागे बघू शकता आपला मल्हारगड किती छान दिसतोय ना. त्याच्या मल्हारगडामधून देवाचे जयघोष होत आहेत, जोरजोराने बँड वाजत आहेत वरती. आता आम्ही निघतो पुढच्या जर्नीला. इथून आपण आता चाय नाश्ता का असेल ते करून पुढच्या आपल्या गणपती बाप्पाला निघत आहे. मोरगावचा गणपती बाप्पा ते पाहायला आम्ही जात आहे. महेश तुला कसं वाटलं? मला तर छान वाटलं आहे. रुपेश तुला, तू पहिल्यांदाच आला होता ना? सर्वप्रथम जय मल्हार. खूप छान वाटते. अविनाश तुला? एकदम छान, मस्त, छान आहे ना दर्शन तुला? एकदम मस्त वाटते. मस्त आहे ना. तर चला आता उरकलं आहे, जाऊया गणपती बाप्पांचे दर्शन वगैरे करूया. गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर पुढचं अपडेट कसं काय आहे ना ते तुमच्यापर्यंत शेअर करेन. तुम्ही सुद्धा अशी जर बजेट ट्रिप करत असाल मित्रांसोबत 5, 6, 7, 8 जण तर या अवश्य या. तुम्हाला पूर्ण डिटेल आहे ना मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन किती खर्च पर पर्सन आला आहे आणि कशा प्रकारे आम्ही हा बजेट व्हिडिओ केला आहे, जर्नी केली आहे, देवदर्शन घडवले आहेत. अवश्य तुमच्यापर्यंत शेअर करेन. बरोबर ना मित्रांनो? तर चला आता निघूया. सर्वात अगोदर नाश्ता वगैरे करूया, चाय वगैरे घेऊया आणि पुढचा जो आपली जे आहेत मोरगावचे गणपती बाप्पा त्यांचं दर्शन वगैरे करूया मित्रांनो. चला. जय मल्हार. गणपती बाप्पा. तर मित्रांनो आलो आहोत आपण दख्खन कॅफेमध्ये साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करण्यासाठी. खूप छान टेस्ट आहे. आपण जेजुरी गडावर जातोय ना, गणपती बाप्पाचे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे. तर चला टेस्ट वगैरे करूया, रिव्ह्यू देतो आणि हॉटेलचे ओनर जे असतील ना त्यांच्याशी थोडीशी आपण मुलाखत घेऊया, विचारूया कसं काय ते काय काय जे घेतलंय ना आपण त्याची संपूर्ण माहिती देतोय. इथे दीपकनी घेतलं कांदा पोहे, त्याला विचारूया टेस्ट कशी काय. कशी आहे?
नाही, पोह्यांची टेस्ट तर घरच्यासारखी आहे, खूप छान आहे. पण छान वाटतो खायला असं आपल्या घरचा. ठीक आहे, कंटिन्यू कर. रुपेश, तुला कसा वाटला? मेंदूवडा सांबार आपल्या मुंबईमध्ये जसं मेंदूवडे सांबार भेटत सेम तसंच त्याच पद्धतीने इथे पण भेटत. सांबार कसं आहे? खूप छान आहे. छान आहे. दर्शन, तुला? मस्त आहे, चव अप्रतिम आहे. मी इडली वडा घेतला होता ना, इडली कशी सॉफ्ट होते आणि वडे पण कुकरीत होते, रेंचे टाईप. अविनाश, छान होतो. छान होता ना. उपमा कसा, ते शिरा कसा वाटला? महेश, तुला? शिरा पण छान आहे. छान आहे ना. हो हो. तर मित्रांनो, खूप छान आहे ब्रेकफास्ट. दख्खन कॅफे इथे आणि गर्दी पाहू शकता. खूप सुंदर आहे, नीट अँड क्लीन. एन्जॉय करतायत. तर मित्रांनो, फायनली आपण निघालो आहोत मोरगावच्या गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी. तर 18 किलोमीटरचा हा प्रवास आहे जेजुरी गडापासून, मंदिरापासून. तुम्हाला अशी इको ओमनी, त्यानंतर बसेससुद्धा आहेत, लालपरी वगैरे, आणि रिक्षासुद्धा आहेत, शेअरिंग रिक्षा. तुम्हाला जे जमेल त्या हिशोबात तुम्ही ॲडजस्टमेंट करा. आता बजेट व्हिडिओ आहे, त्यासाठी मी संपूर्ण माहिती देतोय. पर पर्सन 30 रुपये सीट आहे ओमनीचा. आता बस तिकीट तर आपल्याला बस भेटली नाही, त्यामुळं बसचं काय मी सांगू शकत नाही आहे. पण जे तुम्हाला अवेलेबल होईल बजेटनुसार, तुमच्या गरजेनुसार, ते तुम्ही घ्या आणि प्रवास करा. इथनं जाणं 30 रुपये आणि येणं तर बघूया, बस भेटली तर बसमध्ये येऊ. जे काय अवेलेबल होईल ते पुन्हा तुमच्याबरोबर शेअर करेन. तर हे दादा आहेत, यांच्या ओमनीमध्ये आलो आहे, ओमनी सर्व्हिस. तर 30 रुपये 40 रुपये बार्गेनिंग करा, कमी करतात, जास्त आहे काय सांगू शकत नाही रेट. तर 30 रुपये तर पर शीट आहे. आता निघालो आहे आम्ही, झटपट जाऊया, दर्शन वगैरे करूया. आणि दर्शन झाल्यानंतर पुढचं काय अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत शेअर करेन. तर मित्रांनो, आलो आपण मंदिराच्या परिसरात. तुम्ही येत आहेत ना, तर इथे आपल्या चप्पल वगैरे आहेत ना बाहेरच काढा आणि चला जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. आज व्हिडिओग्राफी अलाव असली तर नक्की दाखवेन, नाहीतर आम्ही दर्शन घेतो आणि कसं काय वाटलं ते तुमच्यापर्यंत शेअर. आमच्या महेश दादाने आहे ना देवासाठी दुर्वा आणि फूल घेतलं आहे वाहण्यासाठी. तर चला जाऊया, गर्दी पहा, खूप अशी गर्दी झाली आहे. आता ऑलमोस्ट वाजल्यात 9, पाहू शकता. आणि गर्दी इकडे आपले दर्शन दादा, दर्शननी सुद्धा श्रीफळ, दुर्वा, हार वगैरे घेतला आहे वाहण्यासाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे अष्टविनायकमधील मोरगावचे गणपती बाप्पा होते मयुरेश्वर, तिथे सुद्धा खूप छानरीत्या आमचं दर्शन वगैरे झालं आहे. तुम्हाला आम्ही संपूर्ण जर्नी दाखवली. जेजुरी गडावरनं आम्ही निघालो होतो मोरगावच्या गणपती दर्शनासाठी. तर खूप छान असं दर्शन झालं आहे. परिसरसुद्धा खूप स्वच्छ छान होतं मित्रांनो. तर जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तर जेजुरीपासून नक्की या. ह्याच्या बजेट ट्रिपमध्ये आपण हे सर्व केलं आहे. तर अवश्य भेट द्या मोरगावच्या गणपती बाप्पांचं आणि दर्शन करा. तर ऑलमोस्ट दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे. आता पुन्हा आपण जाणार आहोत, ST किंवा काय जे भेटेल त्याच्याने पुन्हा प्रवास करू आणि जाऊया. थोडीफार काय शॉपिंग करायची ती शॉपिंगसुद्धा करूया. त्यानंतर रूम टूरसुद्धा तुम्हाला मी देणार आहे. तर मित्रांनो, चला करूया व्हिडिओ एंड इथे आणि जाऊया पुढे. मित्रांनो, छोटासा रूम टूर देतोय तुम्हाला, कशा प्रकारे काय आहेत ते. तर भगवती लॉज म्हणून आहे, मंदिरापासून एक 200 ते 100 मीटर अंतरावर आहे, जास्त नाही आहे. तर या अवश्य या. रूम टूर डबल बेडचा होता, AC होती, हे संपूर्ण दाखवतो. बाथरूम वगैरे बार्गेनिंग करा. आम्हाला 1200 रुपये पडला आहे रूम. 2000 रुपये ते 1800 रुपये सांगत होते, पण 1200 दिला आहे. AC रूम घेतला होता, AC रूम दिला आहे 1200. तर तुम्हीसुद्धा येणार ना, तर अवश्य इथे या. राहण्याची उत्तम सोय आहे, तुम्हाला दाखवतो एकदा व्ह्यू. तर मित्रांनो, ह्या प्रकारे इथे आहे ना डबल बेड आहे एक, आणि इथे काय गाद्या आणि कुशन्स आहेत. तर तुम्हाला राहण्यासाठी एक्स्ट्रा देत आहेत ते मॅट्रेस. 4 जणांसाठी मॅट्रेस दिले होते आणि 2 जण इथे झोपलो होतो. तर 6 जणांत खूप कम्फर्टेबल रूम होती. आणि इथे पाहू शकता AC आहे. AC सुद्धा आम्ही यूज केली आहे, आत्तासुद्धा यूज करतच आहोत आपण. 1200 रुपयात भेटले आपल्याला. खूप छान सुंदर असा रूम होता. इथे वॉशरूम आहे, कमोड.
तर ठीक आहे, गुड आहे, व्हेरी गुड तर नाही बोलू शकत, पण मोठा ऐशपेश बाथरूम वगैरे आहे, तर अवश्य या, भेट द्या. सजेस्ट करेन तुम्हाला. आता आवरावर चालू आहे, पाहू शकता. तर चला, उशीर झालं आहे, आता वाजलेत ऑलमोस्ट 11:30 झाले आहेत. पटापट निघूया. 2ची आपली ट्रेन आहे. पटापट जेवण वगैरे करतो आणि इथून परतीचा प्रवास सुरू करतो. नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, जेजुरीत आहे. काल आम्ही आलो होतो, म्हणजे मागचे तुम्ही जे ब्लॉग बघितले असतील, तर जेजुरीत देवदर्शन वगैरे केले आहे. तुम्हाला मी कल्याण ते पुणे हा ट्रेनचा प्रवास, जेजुरी म्हणजे पुणे म्हणजे जेजुरी ट्रेनचा प्रवाससुद्धा दाखवला आहे. आपण बजेट व्हिडिओ बनवला होता. तर मित्रांनो, तुम्हाला कल्याण ते जेजुरी हा ट्रेनचा प्रवास दाखवला. त्यानंतर त्याच्या पुढचा व्हिडिओ जो आपण केला होता तो म्हणजे नवीन गडावरून ते जुन्या गडावरचा प्रवास, हे सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केला होता मित्रांनो. ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याकडे टाईम होता म्हणून आम्ही मोरगावचा गणपतीसुद्धा केला होता मित्रांनो. तर मोरगावच्या गणपतीचं दर्शनसुद्धा केलं आहे. तर आता परतीचा प्रवास करणार आहोत, पण त्या अगोदर आपण जेवायला आलो आहे. नेहमी आम्ही जेजुरीत आलो की तुम्ही माझे 2-3 व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहिले असतील आपल्या चॅनलवर. शिवकृष्ण हॉटेल आहे, इथे येतो आम्ही हमेशा, जेवतो आहे. तर आजसुद्धा काय काय ऑर्डर केली आहे आणि कशाप्रकारे काय काय मागवलं आहे ना, हे तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत. तर अवश्य मित्रांनो, तुम्ही जर कधी येत आहेत ना, तर नक्की या आणि इथे शिवकृष्णाला जेवण करा. तर चला, ऑर्डर दिली आहे, काय काय कसं काय ना हे संपूर्ण शेअर करतो. जेवण वगैरे करून पुढचा परतीचा प्रवास सुरू करू. तर मित्रांनो, येथे मागवली आहे व्हेज थाळी, कारण हे आमचे महेश आहेत ना, व्हेजिटेरियन आहे. जय श्रीराम. तर त्याच्यासाठी ना व्हेज थाळी मागवली. तर एकदा दाखवतो थाळी. स्पेशल थाळी आहे शिवकृष्णाची. तर सर्वात अगोदर आपण निंबूपासून सुरुवात करूया. इथे निंबू आहे, लोणचं आहे, कांदा आहे, रोस्टेड पापड आहे, इथे गुलाबजामुन आहे, इथे पनीर मसाला आहे, डाळ आहे, त्यानंतर इथे व्हेज कोल्हापुरी आहे आणि इथे बाजरीची भाकरी आहे. तर चला, त्याला खाऊ द्या, टेस्ट करू द्या, कसं काय ना हे रिव्ह्यू देतो. आणि आम्ही मागवलं आहे नॉनव्हेज. तर चला, महेशला सुरू करू द्या. येथे आपला मालवणी मटण मसाला आला आहे, इथे मालवणी चिकन मसाला आहे, इथे चिकनची ग्रेव्ही आहे स्पायसी तिखट, इथे मटनची ग्रेव्ही आहे स्पायसी तिखट, आणि इथे आपल्या भाकरीसुद्धा आल्या. तर चला, खाऊया, टेस्ट करूया. आपली थाळी सजवली आहे. इथे सर्वात अगोदर पाहू शकता बाजरीची भाकरी आहे, इथे सुखा मटण आहे, सुखा चिकन आहे, इथे सुखा मटण आहे, कांदा निंबू घेतला आहे, इथे मटण रस्सा आहे, इथे चिकन रस्सा आहे, इथे आळणी सूप आहे. तर ह्या प्रकारची ही मालवणी थाळी आहे. यांचं रेट वगैरे आहे ना, नंतर तुम्हाला सांगतो. तर छोटासा एक रिव्ह्यू देतो. तर सर्वात अगोदर इथे अविनाशला पहा, एकदम प्युअर गावच्या पद्धतीतला जेवण करतोय. त्याने भाकरी कुस्करून घेतली आहे, त्याच्यावर रस्सा टाकला आहे. कशी काय टेस्ट, तिखट वगैरे? दर्शन, तू पहिल्यांदा टेस्ट करतोय, कसं वाटतंय तुला? चव अप्रतिम आहे, मस्त चव आहे. रस्से कसे आहेत? मस्त भारी आहे, तिखट आहे. तिखट आहे ना. दीपक, तुझं काय म्हणणं आहे? खूप छान. तुम्ही तर केलेलंच आहे याच्या अगोदर. तर आहेत, पण आता पण खूप छान असं पद्धतीचं जेवण आहे. घरगुती टाईपच जेवण. रुपेश, तुला कसं वाटलं? जेवणला टेस्ट आहे आणि रस्सा पण चांगला आहे, आपल्या गावठी पद्धतीप्रमाणेच आहे. ठीक आहे, तर चला जेवण करून घेऊ द्या, पोरांना एन्जॉय करू द्या. तर मित्रांनो, आलो आहोत स्टेशनला, जेजुरी स्टेशनला. जेजुरी मंदिरापासून स्टेशनवर आलो आहे. आता 2 वाजता आपली गाडी आहे. तर डिपार्चर 2चा होता, पण आता काय मागे पुढे होते, काय लेट होते ना, हे तुमच्यापर्यंत शेअर करतोय. तर जेजुरी स्टेशन एकदा तुम्हाला दाखवतो. पाहू शकता समोर हा जेजुरी स्टेशन आहे, जेजुरी रेल्वे स्टेशन. खूप छान अशी नक्षीकाम आहे. तर चला, जाऊया आत पटकन आणि गाडीची इन्क्वायरी करूया किती वाजता काय आहे ते, आणि परतीचा प्रवास करूया जेजुरी ते कल्याण. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही जी शूट जी केली आहे ना मी, ती आपल्या स्टुडिओमध्येच केली होती. स्टुडिओमध्ये शूट करून एडिट करून तुमच्यापर्यंत हा बजेट व्हिडिओ बनवला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा.
सुरुवातीपासून तर एंडपर्यंत, म्हणजे आपण कल्याणपासून निघालो होतो तो जेजुरीपर्यंत, त्यानंतर जेजुरीतनं निघालो ते कल्याणपर्यंत, ही संपूर्ण अपडेट माहिती मी छोट्या छोट्या क्लिपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. जेवण, हॉटेल, सकाळचा ब्रेकफास्ट, ऑटो, हे संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टोटल खर्च जो आम्हाला झाला आहे 2 दिवसाचा, ट्रॅव्हलिंग, नाश्ता, जेवण, त्यानंतर काय छोटं मोठं काय असेल तर 9,000 पर्यंत खर्च गेला होता. 8,800च्या आसपास काय आला होता, तर आपण 9,000 पकडले आहेत. तर पर हेड आहे ना आम्हाला 1,500 रुपये कॉस्ट पडली आहे 2 दिवसाची. त्याच्यात रूमचे जे चार्जेस आले आहेत 6 जणांना ते 200 रुपये आला आहे एक पर पर्सन. जेवणाची जी कॉस्ट आहे 2 दिवसाची ऑलमोस्ट एक 500 रुपये पडली आहे. जे 2 दिवस आपण जेवण केलं होतं ते, कारण एक जेवण तर आपण घरनंच आणला होता ट्रेनमधला, त्यासाठी ना रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशी आपण नॉनव्हेज आणि व्हेज थाळ्या वगैरे काय खाल्ल्या होत्या त्या तुम्ही पाहिल्या असतील क्लिपमध्ये. जेवणाचा खर्च 500 रुपये पर हेड पडला आहे, पर पर्सन पडला आहे 2 दिवसाचा. ब्रेकफास्ट, नाश्ता असं जर पकडलं आपण तर ते सुद्धा आपल्याला जेमतेम 6 जणांमध्ये 2,000 रुपये झाला आहे. कारण आम्ही सकाळचा नाश्ता घेतला होता, त्यानंतर संध्याकाळी हलका फुलका नाश्ता केला होता जुन्या गडावर सकाळी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा एक 500-550चा ब्रेकफास्ट केला होता आपण, जे साऊथ इंडियन नाश्ता केला होता ते. असं पकडून चाय, नाश्ता वगैरे एक 2,000 रुपये खर्च झाला आहे. तर पुन्हा सांगतोय मित्रांनो, 2,000 रुपये नाश्त्याचा खर्च आहे, पाणी, नाश्ता वगैरे, चाय. त्यानंतर 3,000 रुपये जेवणाचा खर्च आहे, 5,000 रुपये हे झाले आहेत. त्यानंतर रूमचे आपल्याला 1,200 रुपये पडले आहेत, म्हणजे 6,200 रुपये हा खर्च आहे. त्यानंतर मित्रांनो हे झाल्यानंतर ऑटो वगैरे हे संपूर्ण 1,001 रुपये पकडून चला. कारण पुणे स्टेशन, जेजुरी स्टेशनपासून ते जेजुरगड परिसर 20 रुपये पर पर्सन सीट होते, म्हणजे ते खर्च म्हणजे 200 रुपये, 180 रुपये असं जाणं येणं. त्यानंतर जुन्या गडावरून ते जेजुरी मंदिर परिसर रात्रीचा जो ऑटो रिक्षा केली होती ते सुद्धा 150 रुपये चार्जेस. असा छोटा मोठा खर्च पकडला तर एक 1,000-1,500 रुपये. आणि प्लस ट्रेनचा जो खर्च होता तो 300 रुपये तिकीट होते आम्हाला जाण्या येण्याचा. रिझर्वेशन आम्ही केला होता स्लीपरमध्ये झोपून जाण्यासाठी. तर काय 5 तासाची जर्नी होती, झोप वगैरे काय कोणी घेतली नाही. तर असं टोटल खर्च आहे ना मित्रांनो पर पर्सन आम्हाला 1,500 रुपये पडला आहे. जर तुम्ही कधी निघतायत ना असं मित्रमंडळी तर खूप छान असा प्रवास झाला आहे. आनंदसुद्धा खूप केला, खूप सारी अशी मजा धमाल मस्ती केली आहे. जेवण वगैरे खूप छान होतं. तर हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मला शेअर करायचं होतं. तर मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी दिली आहे. जी 2 दिवसाची आपण बजेट ट्रिप केली होती कल्याण ते पुणे म्हणजे जेजुरी, ह्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. तर आय होप सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या. या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काय शिकण्यासारखं वाटलं असेल, भेटलं असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईबर, शेअर करा, कमेंट करा आणि छान छान अशा प्रतिक्रिया द्या मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला जर असे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपीच्या व्हिडिओ तर येतेच राहतात, पण त्या व्यतिरिक्त अजून काय नवीन पाहायचं असेल जसे हॉटेल, धाबे यांचे व्हिडिओ हे सुद्धा मी बनवत जाईन. मी जातो पण बनवत नाही, टेस्ट वगैरे करतोय हॉटेलांना, पण ते सुद्धा मी बनवणार आहे. तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. तर आय होप सो मित्रांनो ही सिरीज तुम्हाला आवडली असेल. जे काय 4-5 व्हिडिओ होते 2 दिवसाच्या प्रवासाचे 5 व्हिडिओ बनवले आहेत. तर कशी वाटली सिरीज नक्की कमेंटद्वारे सांगा. तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद.